परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, मरण कवनाशी न चुके न राहती ब्रह्मादिके, साही गेले चक्रवर्ती अवतारही न राहती, मोठे मोठे अनुष्ठानी तेही न राहती कोणी, गुरु कृपा जयावरी तोची जन्म मरणाशी निवारी, बसवलिंग गुज गाय धरा अजून परवी सोय, साही गेले चक्रवर्ती अवतारही न राहती। या 5 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज आपल्याला मृत्यू या विषयावर मृत्यूचं रहस्य सांगत आहेत। मृत्यू म्हटलं की सगळ्याच्या परिचयाचा गोष्ट आहे। सगळं पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, जगातल्या सगळ्या वस्तू पाहिजे, फक्त एक गोष्ट माणसाला नको आहे, ते म्हणजे मृत्यू आहे। तुम्ही कितीही नको म्हणलो तर ती मृत्यू तुम्हाला 100% येणारच। हे अटळ गोष्ट आहे। जग जेता सिकंदरानं पूर्ण जग जिंकलं आणि त्याचं शरीर अस्वस्थ झालं। त्यावेळेस डॉक्टरची टीम बसली, त्यावेळेस हाकीम म्हणायचे, वैद्य हाकीम, आणि त्या हाकीमाला त्यांनी विचारलं, त्या डॉक्टरला विचारलं, तुम्ही मला वाचू शकणार नाही का? ते म्हणले, कसं वाचवणार? तुम्ही पैसे घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, का घ्यायचे ते घ्या, पण मला वाचवा। त्या डॉक्टरांनी सांगितलं, वाचवायचं आमच्या हातात काही नाही, कारण जो जन्माला आहे तो मरणारच आहे। मग मी कमविलेल्या पैशाचं कसं? पैसे इथंच राहणार आहेत। माझी सत्ता कुठं? मी पूर्ण जगावर मिळवलेली सत्तेचं काय? ती सत्ता इथंच राहणार आहे। मग माझं शरीर, हे शरीरही तुमचं इथंच राहणार आहे, तुम्हाला हे शरीरही सोडून जावं लागणार आहे। त्यावेळेस त्या सिकंदर बादशहानं आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली। काय? 3 इच्छा सांगितल्या। पहिली, माझी आरती जी उचलायची आहे ते 4 हाकीम म्हणजे 4 डॉक्टरच्या खांद्यावरच मला उचला। आणि दुसरी गोष्ट, मला ज्या रस्त्याने नेणार आहोत त्याचं सोनं, चांदी, मोती, हिरे टाका। आणि तिसरी गोष्ट, माझे रिकामे हात खाली सोडा। मला ज्यावेळेस झोपी चालतात ताटीवर, त्यावेळेस माझे हात खाली सोडा, माझे हात खाली सोडा। ते 3 इच्छा सांगितल्या। त्यावेळेस विचारलं, असं तुम्ही हे इच्छा का केल्यात? त्यावेळेस सिकंदर बादशाहनं खूप सुंदर सांगितलं की जगातले कुठलेही डॉक्टर कुणाचा जीव वाचवू शकत नाहीत, हा संदेश देण्यासाठी मला 4 डॉक्टरच्या खांद्यावरच घेऊन चला
आणि इथले सोनं नाणं पैसे काही नेता येत नाहीत, ह्यासाठी ते माझ्या रस्त्यानं टाका. की हे सिकंदरनं एवढं कमवलं पण ह्याला काही सोबत नेता आलं नाही, हा संदेश लोकाला गेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हात त्या ताटीच्या खाली सोडा, रिकामे हात. तो संदेश काय, हातानं त्याला काहीही घेऊन जाता येणार नाही. ही सिकंदर बादशाहच्या जीवनातली गोष्ट आहे. इथं बसवलिंग महाराज म्हणतात, मरण कवनाशी न चुके, न राहती ब्रह्मादिके. जो जन्मलाय त्याला मरावंच लागणार आहे हो. इंद्र, ब्रह्मदेव हे सगळे जे ऐकलो, ज्यांनी शरीर धारण केले ते निघून गेले. साही गेले चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे पूर्ण धर्तीवर ज्यांचं साम्राज्य आहे अशी चक्रवर्ती राजे. राजा भरत पहिला चक्रवर्ती, राजा रघु, त्याच्यानंतर सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, सम्राट समुद्रगुप्त आणि सम्राट विक्रमादित्य, असे 6 चक्रवर्ती राजे, ज्यांची जिथवर दृष्टी जाईल तिथवर त्यांचं राज्य होतं. अशी चक्रवर्ती सम्राट, त्यांच्या इशाऱ्यावर सगळं जगाचा व्यवहार चालायचा. त्यांनाही एका दिवशी आपलं शरीर सोडावं लागलं. आणि तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना कोणी माय बाप, सोडविना कोणी राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. तुम्हाला ह्याच्यातून कुणीही सोडवणार नाही. कारण मृत्यू अटळ आहे. मग इथं तेच सांगतात की 6 चक्रवर्ती निघून गेले, तुमचं आमचं तर सोडा जावंच लागणार आहे. आणि अवतारही न राहती कोणी. प्रभू श्रीराम अवतार झाला आणि अवताराचं कार्य संपल्यानंतर देह सोडून त्यांना जावं लागलं. श्रीकृष्णाला देह सोडून जावं लागलं. जितके काही अवतार म्हणून आले त्यांना देह सोडून जावं लागलं. महात्मा बसवेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत बसवलिंग, संत शिरोमणी मन्मथ स्वामी, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज, जेवढे जेवढे महात्मे या भूतलावर आले त्यांना एके दिवशी आपला देह सोडून जावंच लागलं. आणि हे प्रत्येकाला हे मृत्यू येणारच आहे, याची आठवण प्रत्येक माणसानं ठेवणं गरजेचं आहे. पुढं म्हणतात, मोठे मोठे अनुष्ठानी तेही न राहती कोणी. मोठे मोठे अनुष्ठानी, अनुष्ठान म्हणजे एक आचरणाचा नियम स्वतःला घालून देणं. एवढ्या 7 दिवसात एवढा मंत्रजप, एवढे 1000 मंत्रजप केला पाहिजे. त्यानंतर 21 दिवस मौन राहिलं पाहिजे, किंवा 1 महिना एकच टाइम जेवलं पाहिजे. असे जे काही नियमानं अनुष्ठान ज्या लोकांनी केले, असे मोठे मोठे अनुष्ठानी इतिहासातले आमचे गुरु माऊली तर सांगायचे, एका माणसानं कलेक्टरकडून परवानगी घेतली आणि स्वतःला गाडून घेतलं आणि लिहून दिलं की या 6 महिन्याला ह्या तारखेला मला काढा, मी येतो. मग 6 महिने जमिनीखाली बसायचं त्या माणसानं अनुष्ठान केलं आणि पुन्हा कलेक्टर आले आणि ते खड्डा खोदल्यानंतर तो माणूस उठून पळत आला बाहेर. अशाही माणसाला देह सोडावाच लागला. मोठे मोठे अनुष्ठानी तेही न राहती कोणी. मृत्यू तर चुकणार नाही. मग मृत्यूची भीती आहे, प्रत्येक माणसाला भीती आहे मृत्यूची. माणूस जर कुणाला भीत असेल तर तो फक्त मृत्यूला आहे. मग या मृत्यूची भीती कोण घालू शकतं? तर पुढं सांगतात, गुरु कृपा जयावरी
तोची जन्म मरणाशी निवारी. तुम्हाला मृत्यूची भीती मनातून काढून टाकायची असेल तर तुम्हाला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरूकडून उपदेश घेतला पाहिजे. सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू उपदेश करतात. शिष्य म्हणतो, गुरु महाराज मी कोण आहे, हे विश्व काय आहे आणि ईश्वर काय आहे, कोण आहे. त्यावेळेस सद्गुरू उपदेश करतात तत्वमसी महावाक्याचा. जो जगताचा ईश्वर आहे तोच चैतन्य रूपानं तुझ्या हृदयात वसलेला आहे. तो ईश्वर तूच आहेस, ते तूच आहेस असा तत्वमसी महावाक्याचा अर्थ होतो. मग माझा जन्म कसा झाला महाराज, मग माझा मृत्यू होणार. त्यावेळेस गुरु महाराज उपदेश करतात. जायते अस्ति विवर्धते विपरिमन्यते अपेक्षीयते आणि विनश्यते. असे 6 विकार हे बाळा तुझे नाही, ते शरीराचे. शरीराचा जन्म झाला, शरीराचा जन्म झाला, त्यानंतर शरीराचं अस्तित्व आहे, शरीराची वाढ झाली, बालपणातलं लेकरू मोठं होतं. त्याच्यानंतर परिणमते, त्याचा पूर्ण पुरुषात रूपांतर होतं, पूर्ण स्त्रीमध्ये त्याचं त्या बालकाचं रूपांतरण होतं. याला परिणाम म्हणतात, विपरिमनते. आणि पुढं अपेक्षीयते. अपेक्षीयते म्हणजे त्या शरीराची पुन्हा वाढ होत नाही. बालक एकदा पूर्ण पुरुषाच्या स्थितीत गेला, परिपूर्ण स्त्रीच्या स्थितीत स्त्री गेली की पुन्हा त्याची उंची वाढत नाही, त्याचं वजन म्हणजे त्याच्या शरीराची वाढ होत नाही, पुन्हा क्षय तयार होतो, शरीर उतरतीला लागतं, शरीर झिजू लागतं, म्हातारपणाकडे त्याचा प्रवास चालू होतो, नाना आजार येतात, वार्धक्य येतं आणि शेवटी हा देह मरतो. तर गुरु महाराज सांगतात, जायते अस्ति विवर्धते परिणमते अपक्षीयते आणि विनश्यती. हे 6 विकार ह्या शरीराचे आहेस आणि तू शरीरापासून वेगळा आहेस. तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू बालपणाला जाणणार आहेस, तू तरुणपणाला जाणणार आहेस, तू म्हातारपणाला जाणणार आहेस आणि तू मृत्यूलाही जाणणार आहेस. त्याकरिता तू हा देहात्म भाव सोड आणि मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. मी चिदानंद स्वरूप आत्मा आहे. चिदानंद रूपो शिवहम शिवहम अहम ब्रह्मास्मि. मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. आणि जितकं काही माझं माझं म्हणतो ते सर्व अनात्म आहे. शरीर माझं म्हणतो म्हणजे मी शरीरापासून वेगळा आहे. घर माझं म्हणतो म्हणजे मी घरापासून वेगळा आहे. गाडी माझी म्हणतो म्हणजे गाडीपासून मी वेगळा आहे. डोळे माझे म्हणतो म्हणजे मी आणि डोळे वेगळे आहेत. माझे हात म्हणतो, हात आणि मी वेगळा आहे. मी सर्वांचा या देहाचा साक्षी आहे. मी साक्षी चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. असा तू ह्याचं चिंतन कर आणि तू देहभाव सोड. जन्म मरण हे देहाचं आहे. मग महाराज, मग सुख दुःख काय आहे, तहान भूक काय आहे आणि जन्म मृत्यू काय आहे. त्यावेळेस सांगतात, तहान भूक हा प्राणाचा धर्म आहे. तहान लागणं आणि भूक लागणं हा प्राणाचा धर्म आहे. प्राण म्हणजे श्वास. श्वास मध्ये चाललेला कळतो, बाहेर येऊलेला कळतो का नाही. म्हणजे श्वासाला तुम्ही जाणता म्हणजे तुम्ही श्वास नाही. तुम्ही श्वास जर नसाल तर तहान भूक हे तुमचे धर्म नाहीत. आणि सुख दुःख
सुख दुःख कुणाचे धर्म आहेत? मनाचे धर्म आहेत. तुम्ही म्हणता माझ्या मनाला दुःख झालं, हो, माझ्या मनाला दुःख झालं, माझ्या मनाला आनंद झाला. आनंद झाला मज भारी, साठवे ना हो अंतरी. कुणाला आनंद झाला? मनाला आनंद झाला. म्हणजे मनाला आनंद झालेले जाणणारे तुम्ही आहात, म्हणजे मनापासूनही तुम्ही वेगळे आहात. म्हणून सुख दुःख हे मनाचे धर्म, तुमचे धर्म नाहीत. तुम्ही द्वंद्वातीत आहात. द्वंद्वातीतम गगन सदृश्यम. तू आकाशासारखा आहेस. गाडगं तयार होण्याच्या आधीही आकाश त्याच्यात होतं आणि गाडगं फुटल्यानंतरही आकाश तसंच राहणार आहे. तसं तुझं देह निर्माण होण्याआधीही परमात्म वस्तू तशीच होती. तुझा देह निर्माण झाल्यानंतरही ती वस्तू तशीच आहे आणि तुझा देह निघून गेल्यानंतरही तू परमात्म स्वरूपानं तसाच राहणारीस. मृत्यू हा देहाचा होतो, तुझा मृत्यू होत नाही, असा सद्गुरुनाथ उपदेश करतात. गाडग्याचं मूळ स्वरूप काय? माती आहे. गाडग्याचं मूळ स्वरूप काय? माती आहे. गाडगा असताना ते माती नाही का? पुन्हा गाडगं फुटल्यावर बी ते माती नाही का? तसं हे चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप आकाशासारखं आहे. आकाश कसं आहे? आकाश म्हणजे रिकामी स्पेस, रिकामी पोकळीला आपण आकाश म्हणतो. या देहामध्ये रिकामी पोकळी आहे का नाही? ह्या रूममध्ये रिकामी पोकळी आहे का नाही? एका मोठ्या हॉलमध्ये रिकामी पोकळी स्पेस आहे का नाही? आकाश आहे का नाही? बर, ते घर बांधण्याच्या आधी आकाश नव्हतं का? घर पडल्यावर आकाश कुठं जाणार आहे? घर बांधण्याच्या आधी आकाश होतं. घर बांधल्यानंतर 4 भिंतीत आकाश झालं. भिंती पडल्यानंतर ते महाआकाशच आहे. तसं परमात्मा कुठून येत नाही ना कुठं जात नाही. तो चैतन्य रूपानं या देह निर्माण होण्याआधीही तसाच आकाश जसा असतं तसंच राहतो आणि हा देह निघून गेल्यानंतरही परमात्मा तसाच राहतो. मग जन्म कुणाचा होतो? अनंत वासना घेऊन हे पाहिजे ते पाहिजे अशा वासना घेऊन सूक्ष्म शरीर, हा स्थूल देह ज्यावेळेस पडतो त्यावेळेस अनेक वासना घेऊन सूक्ष्म शरीर, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि मन बुद्धी चित्त अहंकार, हे 19 तत्वाचं शरीर जे आशा इच्छा कामना हे पाहिजे ते पाहिजे म्हणत माणूस जे मरतो ते सूक्ष्म शरीर पुन्हा जन्म घेतं. आई वडिलाच्या संयोगानं हा स्थूल शरीर मिळतं आणि इच्छापूर्तीसाठी त्या स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीराचा वास होतो आणि परमात्मा तर सर्वत्र व्याप्त आहेच. तो साक्षी आहे. तो तुमच्या कुठल्याही कर्मानं लिपित नाही. हा सद्गुरुनाथ उपदेश करतात. जन्म मरण हा शरीराचा धर्म आहे. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे आणि तहान भूक हा प्राणाचा धर्म आहे. बाळा, तू ह्या सगळ्यापासून वेगळा आहेस. तू शाश्वत आहेस, तू नित्य आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस आणि तू देहाचाही साक्षी आहेस, जन्माचाही साक्षी आहेस, तुझ्या बालपणाचाही साक्षी आहेस, तरुणपणाचाही साक्षी आहेस, तुझ्या म्हातारपणाचाही साक्षी आहेस आणि तू मृत्यूचाही साक्षी आहेस. म्हणून तुला मृत्यूला भ्यायची गरज नाही. म्हणून गुरु कृपा जयावरी, तोची जन्म मरणाशी निवारी. बसवलिंग गुज गाय, धरा अजूनी बरवी सोय. बसवलिंग महाराज हे गुज तुम्हाला सांगत आहेत. गायन करून हे गुज गुपित रहस्य सांगत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही सद्गुरुनाथाला शरण जा आणि तुम्ही तुमच्या आनंद स्वरूपाचा अनुभव घ्या. चैतन्य स्वरूपाची तुम्हाला अनुभूती येईल. त्यावेळेस या देहाच्या मृत्यूची तुम्हाला भीती राहणार नाही ना.
तुम्हाला कशाचीही चिंता राहणार नाही. तुम्हाला त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला काही मिळवायची चिंता राहणार नाही, ना काही गमवायची भीती राहणार नाही. तुम्ही पूर्ण समाधान स्वरूप, पूर्ण आनंद स्वरूप, पूर्ण ज्ञान स्वरूप अवस्थेला प्राप्त व्हाल. ओम शांती शांती शांती.